म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विना नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेम रसा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत समागम लाईव्ह फेसबुक पेज या माध्यमातून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याची उत्कंठा वाढावी। जे अभ्यासार्थी आहेत त्यांना काही वेगळा दृष्टिकोन, काही वेगळा आयाम, अभ्यास करण्यासाठी वेगळी दृष्टी मिळते का यासाठी एक प्रयत्न म्हणून आपण मागच्या 2.5-3 महिन्यापासून दासबोध चिंतन समर्थ वाङ्मयाच्या प्रस्थान त्रयीचा विचार अभ्यास आपण करतो आहोत। काल आपण श्रवण निरूपण दशक 17 समास 3 हा समास पाहिला। समर्थ रामदासांनी सगळ्यात जास्त समास जर लिहिले तर ते आहेत श्रवणावर। श्रवणाचे अनेक आयाम, अनेक कंगोरे समर्थ रामदासांनी, खरं तर हा एक प्रकल्प होऊ शकतो। हे समर्थांचे 5 समास घ्यायचे आणि या 5 समासातले विचारबिंदू 1 ते 2 ओळीमध्ये एक विचार,
श्रवण कशाचं करावं? श्रवण अध्यात्म ग्रंथांचं करावं. श्रवण केव्हा करावं, कुणापाशी करावं, कसं करावं, काय करू नये, असे अनेक आयाम घेऊन आपल्याला एक प्रकल्प करता येऊ शकतो. मला मोठं आश्चर्य वाटतं की समर्थ रामदासांनी श्रवणावर एवढं लिहावं. कारण या ज्या 4 पायऱ्या आहेत स्वस्वरूपाच्या प्राप्तीच्या, आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या, या 4 पायऱ्या ज्या आहेत, त्या पहिली पायरी आहे श्रवण. तो पाया आहे. पायाला किती महत्व असतं आपण हे परवा पाहिलंय अयोध्येत. पायाभरणी ती किती महत्वाची आहे. जगातली सगळी मीडिया तिथं उपलब्ध होती आणि महत्वाचं म्हणजे साधी पायाभरणी होतीये प्रभू श्रीरामाच्या मंदिराची, तर कोरोनाची एकही बातमी नाही. आहे की नाही विशेष? मागच्या 3-4 महिन्यापासून सकाळ दुपार संध्याकाळ 24 तास दिलासादायक बातमी, दुःखदायक बातमी. किती लागण झाली, किती घरी गेले आणि किती निजधामी गेले याचीच चर्चा. साधी रामाच्या मंदिराची पायाभरणी झाली तर एकही बातमी नव्हती. मंदिर झाल्यानंतर काय होईल? मला तर असं वाटतं की हा जो कोरोना आला तो आपल्याकडे उशिरा आला, लवकर आला, काय असेल तो आला. पण जो आला तो पाडव्याच्या सुरुवातीला आला. लगे रामनवमी, रामांचा जन्म, समर्थांचा जन्म, लगेच हनुमान पाठोपाठ त्यांची जयंती. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर कोरोना इथं आलाय आणि 137 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये प्रमाण आहे, नाही अशातला भाग नाही, पण खच पडले नाहीत. प्रेतांची खच नाही पडली. दुसऱ्या देशांमध्ये मात्र काय अवस्था झाली? इटली, स्पेन, ब्राझील, अहो त्यांच्या तिकडे त्या पेटीमध्ये, कॉफिन म्हणतात त्याला, त्या पेटीमध्ये त्या प्रेताला ठेवून मग ते त्याचं दफन होतं. पण त्या पेट्या सुद्धा उपलब्ध झाल्या नाहीत ना. अक्षरशः जेसीबी लावून खड्डे खोदावे लागले आणि त्यामध्ये ट्रकनी आणलेले ते देह एकावर एक टाकून माती टाकून देण्यात आली. आमच्याकडे असा प्रसंग होणारच नाहीये, शक्यच नाही. कारण इथं संस्कारामध्ये, वागण्यात, बोलण्यात, साधनेत राम आहे. आणि जिथं राम आहे तिथं बाकीचं काहीच नसतं. निखळ आनंद, शाश्वत सुख. आता ज्याची जशी टाकी आहे त्याप्रमाणे त्याला ते अनुभवायला मिळतं. सगळ्यांना सारखं कसं मिळेल? सर्व धर्म समभाव असं चालत नाही. समानता असणं वेगळं आणि एकमेकांबद्दल आदर असणं, अंग अंगी भाव असणं. तुझं दुखणं माझं दुखणं आहे, माझं सुख तुझं सुख आहे, परोपकार वृत्ती असणं, हा भाग वेगळा आहे. म्हणून इथं सगळं मिक्सर आहे, कर्दम आहे.
विविधतेमध्ये एकता असणं वेगळं आहे. विषमता ही आहेच आहे, निसर्गदत्त विषमता आहे आणि ती सगळीकडे निसर्गदत्त असल्यामुळे ती सगळीकडे. सगळी बोटं एकाच रांगेमध्ये करतो म्हणलं तर चालेल का? अंगठ्याच्या साईजची सगळी बोटं कापून ठेवली, काम करता येतील का? म्हणून मला असं वाटतं की मागचे 85 दिवस केवळ दासबोध मानाचे श्लोक झाले आणि मधले 5 दिवस समर्थ शिष्यांवर आपण हे केले, म्हणजे बरोबर आज 90 दिवस झाले. शून्यावर 9 काय, 9वर 0 काय, पण 9 हा आकडा फार विशेष आहे. म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडे जी भयावहता, जी भीषणता या कोरोनामुळे इतर देशांमध्ये झाली, उद्ध्वस्त झाली व राष्ट्र. अहो, आज कर्मविपाक सिद्धांत, आपल्याकडे सिद्धांत आहेत, संस्कार आहेत आपल्याकडे. कर्मविपाक सिद्धांत आपल्याला माहिती आहे का नाही? आपण जे करू त्याचं फळ परत रिबाउन्स होतं आपल्याला. बॉल कुठेही फेका, तो परत येणार. अंतराळात सोडलेली या उपग्रह तर तिकडच्या तिकडे जात नाही, ती परत येतातच. आज चीनची अवस्था काय? ज्या सत्तेला असं वाटतं की सगळं जग माझ्या हाताखाली आलं पाहिजे, सगळी साधनं आमची झाली पाहिजे, ही जी एक विकृत मानसिकता आहे, त्या मानसिकतेचा परिणाम जगाला भोगावा लागतोय. पण यातून तोच देश सुटलाय का? आज खाण्याचे काय वांदेत चीनमध्ये, जिथं क्रांती घडली. आपण विचार करू शकणार नाहीत अशी कृषी तंत्रज्ञान त्यांच्याकडे. शेकडो हेक्टर मध्ये हार्वेस्टिंग करणं, कापणी, मळणी अशी यंत्र आहेत. किती यंत्र आपण पाहिलेली सुद्धा नाहीयेत. पण विकृत मानसिकता, किती अधपतनाला नेते, त्याचं उदाहरण आपण पाहतो आहोत. ब्रह्मांडी ते पिंडी जे देश विश्वामध्ये आहे ते आमच्यात असता कामा नये. आपण त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून तर दासबोध आहे. पिंडी ते ब्रह्मांडी किंवा ब्रह्मांडी ते पिंडी, रचना एकच आहे. त्याच्यावरून आपल्याला समजलं पाहिजे आपण कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आपली वृत्ती कशी ठेवली पाहिजे. नाही तर मग पुन्हा बेहाल आहेत. अतिरेक नाही केला पाहिजे, अहंकार तर बिलकुल नाही चालत. दुसऱ्याचं लुटून, म्हणून समर्थ मानाच्या श्लोकामध्ये म्हणतात, नको रे द्रव्य ते पुढीलांचे, अतिस्वार्थ बुद्धी, अत्यंतिक स्वार्थता, सत्ता लोलुपता विनाशाला नेऊन घालते. आणि आज चीनची अवस्था तशी आहे. ज्यांनी धमक्या दिल्या अमेरिकेसारख्याला, आज कटोरा घेऊन चीन अमेरिकेच्या दारात आहे. मी हे आपल्याला का सांगतो सगळं? कारण आपण काल श्रवण निरूपण समास ऐकला. श्रवण, वाचणं, पाहणं हे सगळं श्रवणामध्येच येत आहे. जे ज्ञानाची प्राप्ती आहे ना, बाहेरून आत येत. कानाने घ्या, ओठाने घ्या, डोळ्याने घ्या, पण ते सगळं आत येत आहे. म्हणून आमची संत संगती, म्हणून आमचं सत्शास्त्र श्रवण, म्हणून आमचे सत्विचार, आमचे संस्कार हे आम्हाला या कोरोनासारख्या वैश्विक संकटातून, वैश्विक महामारीतून आपल्याला अलगद बाहेर काढतील.
आता थोडीफार पडझड होणारच. एवढा काय म्हणतो त्याला महाअरिष्ट सगळ्या जगाच्या समोर आलेलं आहे. त्या मानाने आपण काय आहोत? पण ज्या पद्धतीनं आपण निभावतो आहोत, संयमाने वागतो आहोत, अहो हे एका दृष्टीनं तर मला असं वाटतं की हे वाईटातून चांगलं घ्यायचं हे इष्टापत्तीच आहे. किती अभ्यास होतोय. मला तर माझ्या आयुष्यात कधी वाटलं नव्हतं, खरं सांगतो तुम्हाला, समर्थांना स्मरून सांगतो, म्हणजे मी कधी असा विचारही केला नव्हता की आपल्याला दासबोध ग्रंथावर सलग असं बोलावं लागेल. आणि मला त्यातला आनंद वाढतो आहे. लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत, साधकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यातून एक वेगळा आनंद मिळतो आहे की छान चाललंय, बरं चाललंय. उत्तम नाही म्हणता येणार, पण छान चाललंय, बरं चाललंय आणि योग्य दिशेकडे आपण सगळे चाललो आहोत. आपल्यासोबत अनेक लोक आहेत. कुणी गाथांचं पारायण करतंय, कुणी ज्ञानेश्वरीचं पारायण करतंय, त्यावर प्रवचनं चालू आहेत. त्यामुळे ही जी धरोहर आहे, ही धरोहर आपल्याला एक वलय निर्माण केलेलं आहे आपल्या भारतभूच्या अवतीभोवती. या संस्कारांनी, या विचारांनी. हे जे शब्द एवढे चालू आहेत सध्या, हे शब्द कुठे वाया जातील का? या देशाच्या भोवती ते एक आवरण तयार करत आहेत की जेणेकरून स्वार्थी, सत्तालोलूप, विकृत मानसिकतेचे विचार या देशामध्ये अतिक्रमित होणार नाहीत. आता थोडाफार जिथं विरळ झालेला आहे ओझोनचा थर, तिथून थोडा येणार, थोडा पर्क्युलेशन होणार, नाही अशातला भाग नाही. पण ती जी धास्ती आहे, ती दाहकता आहे, प्रेतांचा खच आहे, तो आपल्याकडे शक्यच नाही. कारण आमच्याकडे श्रवण आहे अद्वैत ग्रंथाचा. काल आपण हा समास पाहिला. आज आपल्याला समास पाहायचा आहे अनुमान निरसन आणि पुढचा जो समास आहे तो आहे अजपा निरूपण दशक 17 समास 5. सज्जना हो, अनुमान निरसन. अनुमान म्हणजे अंदाज. अंदाज बांधणे, अनुभव नाही, प्रचिती नाही. एक तर्क, असं झालं तर असं झालं तर असं होऊ शकतं, पण त्यामध्ये अनुभव नाहीये. समर्थ म्हणतायत खरं तर मागचा श्रवण निरूपण जो समास आहे तो आणि हा समास 17:3 श्रवण निरूपण आणि 17:4 अनुमान निरसन, हे दोन्ही समास श्रवणाशी संबंधित आहे, वक्त्याशी संबंधित आहे. श्रवणाशी म्हणण्यापेक्षा वक्त्याशी संबंधित आहे. म्हणजे शेवटी श्रवणाचा एक अंगच आहे बोलणे, वक्तृत्व. श्रवण हे फक्त कानावर पडतंय, डोळ्यांनी वाचताय, डोळ्यांना दिसतंय, तोंडाने बोलल्या जात आहे. पण वक्तृत्व जे आहे तर त्याला काय आयाम आहेत, ते कसं असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून ज्याला वक्तृत्व करायचंय त्यांनी अनुमानावर बोलू नये, प्रचिती घेतल्याशिवाय बोलू नये. म्हणून समर्थांनी हा अनुमान निरसन समास श्रवण निरूपणाच्या नंतर लगेच घेतलेला आहे. या दोन्ही समासामध्ये संबंध आहे.
इकडे सगळं सांगितलंय, बोलण्यावर सांगितलंय. श्रवण निरूपण. काय श्रवण केलं पाहिजे? श्रवण, मनन, निदिध्यास, साक्षात्कार या 4 पायऱ्या आहेत. ते किती सावधपणे केलं पाहिजे, हा अनेक विचार समर्थांनी या ठिकाणी या समासामध्ये घेतले. आणि दुसरा जो समास आहे अनुमान निरसन, हा समास या प्रक्रियेशी संबंधित आहे. कसा संबंधित आहे ते आपण ओव्या पाहताना आपल्या लक्षात येईल. समर्थ म्हणतात, आध्यात्मिक ग्रंथावर भाष्य करणारा वक्ता हा प्रचितीवर बोलणारा असला पाहिजे, अनुमानावर नको. त्याला काही ना काहीतरी प्रचिती तर आली पाहिजे का नाही? म्हणजे आज मी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. जसं ठाकूर स्वामी विवेकानंदांना म्हणाले, अजून तर मिळवायची, अजून काही मिळालंच नाही तर खर्चाची तयारी चालू केली. तसं अजून श्रवणच झालं नाही तर श्रवण व्हायच्या अगोदर कीर्तनाची तयारी चालू केली, असं होता कामा नये. श्रवण मुरलं पाहिजे. एखादी कुंडी आहे, त्या कुंडीमध्ये पाणी घालतो आपण. एक वेळ अशी येते की ती सगळी कुंडी भिजते, पाणी भिजतं, कुंडी सगळी ओली होते. त्या कुंडीची माती जी आहे ती सगळं पाणी शोषून घेते. पण एक वेळ अशी येते की ते खाली जे छिद्र असतं त्यातून पाणी पाझरायला चालू होतं. ते कीर्तन आहे. आता पाझरायला पाणी दुसऱ्या बाजूनही चालू होत आहे, दुसऱ्या अर्थानेही चालू होऊ शकतं. डायरेक्ट एक पाईप मध्ये ठेवून दिला, वरून पाणी घातलं सरळ खाली, पण तसं करून चालणार नाही. समर्थ म्हणतात, अद्वैत ग्रंथाचं ज्याला विवेचन करायचं त्याला अनुभव असला पाहिजे, प्रचिती असली पाहिजे, तो उत्तम तयारीत असला पाहिजे असा वक्ता. असं बोलत असताना, वक्त्याने विषय मांडत असताना समजा समोरच्यानी प्रश्न विचारला. आपण मागे पाहिलेला आहे तो किस्सा अल्बर्ट आइन्स्टाईनचा, श्रवण निरूपण समासातच पाहिला. अल्बर्ट आइन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत ऐकून 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 त्या ड्रायव्हरला मुखपाठ झाला. ठराविक प्रश्न लोकांचे ते त्याला मुखपाठ झाले. पण एक दिवस अशी घटना घडली की लांब जायचं होतं व्याख्यानाला. मी सगळा प्रसंग नाही सांगत आपल्याला, पण मला जे सांगायचे त्या मुद्द्यावर मी येतो. अल्बर्ट आइन्स्टाईनचा ड्रायव्हर म्हणाला, अहो तुम्हाला तिकडे कुणी ओळखत नाही, गावाच्या जवळ आलो की तुमचा कोट मला द्या, तुम्ही गाडी ड्रायव्हिंग करा, मी तुमचं व्याख्यान देतो. व्याख्यान झालं, अस्खलित झालं. लोकांचे ठरलेले प्रश्न विचारण्यात आले, त्यालाही उत्तरं दिली. पण एक प्रश्न असा आला की जे त्या ड्रायव्हरला काही लक्षात येईना काय उत्तर द्यायचं. तो असं म्हणाला की हा प्रश्न तर एवढा सोपा आहे की माझा ड्रायव्हर सुद्धा उत्तर देऊ शकेल. आणि ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या अल्बर्ट आइन्स्टाईननी ते उत्तर दिलं. लोक म्हणाले, अरे आइन्स्टाईन महाराज, तुमचा ड्रायव्हर एवढा हुशार आहे तर तुमची विद्वत्ता किती आहे. माझ्या नशिबाने तुम्ही मला डायरेक्ट प्रश्न इथं नाही विचारू शकत, त्यामुळे मी सेफ आहे. कारण समर्थ माझ्या पाठीशी आहेत. एकदम असा तोफेच्या तोंडी नाही दिलेला मला समर्थांनी, अभी कच्चा है चलने दो असं म्हणून मला ही सेवा समर्थांनी दिली आहे. आपण सगळे त्याला उत्तेजन देता, मला हुरूप येतो. अभ्यास करून विषय मांडण्यासाठी मला अजून आनंद मिळतो, म्हणून हे मी सगळं करतोय. समर्थ या समासामध्ये म्हणतात की वक्त्याला जर कुणी प्रश्न विचारला तर त्यांनी चिडून जाता उपयोगी नाही, किंवा त्याच्या मनात असं येता कामा नाही, माझी परीक्षा घेतो का, असं नाही. त्याच्या मनात आलं
त्याला जे समजतंय ते त्यांनी सांगायला पाहिजे, न चिडचिड करता. समजा माहीत नसेल तर हो का, मी पाहून तुम्हाला कळवतो, तुमचा नंबर द्या मला, किंवा तुम्ही मला परवा दिवशी फोन करा, असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. कारण आपली जी शाब्दिक प्रक्रिया आहे, ही वैखरीतून मांडण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया परिपक्व नाहीये अनलेस अँड अंटिल यू हॅव दॅट एक्सपिरियन्स. जर तुम्हाला अनुभव असेल, जर तुम्हाला त्याची प्रचिती असेल, तर प्रश्न कुठल्याही तऱ्हेने विचारू द्या, तुम्ही त्याचं उत्तर सहजपणे देऊ शकता. स्वयंपाकातली जी सुगरण बाई आहे, तिला एखाद्याने प्रश्न विचारला, पुरणपोळी करायची आहे, डाळ कोणती घेऊ, तुरीची घेऊ का हरभऱ्याची घेऊ? आता जिने स्वयंपाक केलाय, जी पुरणपोळी करते, ती म्हणी लागत तुरीची नाही चालत, असं ती तिला उत्तर देईल. पण जिने स्वयंपाकच केला नाही, किंवा स्वयंपाक जमतोय पण पुरणपोळी माहित नाही, तिला थोडा विचार करावा लागेल. अरे हो, नक्की डाळ कोणती घ्यायची आहे? मग म्हणायला काय हरकत आहे, मी विचारून सांगते. अनुमान नाहीये, अनुभव नाहीये, प्रचिती नाहीये. जोपर्यंत अनुभव प्रचिती हे येत नाही, तोपर्यंत बोलण्याला ते वजन प्राप्त होत नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की श्रोत्यांनी जर कोणी प्रश्न विचारला तर वक्त्यांनी चिडता कामा नये, माझी परीक्षा घेतो का असं त्याच्या मनात येऊ नये. समर्थ पुढे म्हणतात, वक्त्यांनी आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी शास्त्रांची मोडतोड करू नये. मी जे म्हणतो ते खरं आहे हे पटवून देण्यासाठी शास्त्रांना भिडेला घालू नये. शास्त्र काय म्हणतायत ते सांगणं हे आपलं काम आहे. कारण शास्त्र ज्यांनी रचलेलं आहे, ग्रंथ ज्यांनी लिहिलेले आहेत, त्याच्या पाठीमागे त्या ऋषी मुनींची साधना आहे, त्यांचा अनुभव विश्व उभा राहिलेला आहे. कारण समासाचं नाव हे अनुमान निरसन आहे. अनुमानाचं निरसन करणे, केवळ अनुभव राहणे. असा हा समास अनुमान निरसन, तो आपण पाहूया. दशक 17 समास 4 अनुमान निरसन. श्रीराम समर्थ श्रीराम. बहुत जनासी उपाय, वक्तयास पुसता त्रासो नये, बोलता बोलता अन्वये सांडू नये. श्रीराम. श्रोत्याने आशंका घेतली, ते तत्काळ पाहिजे फेडली, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली, ऐसे न व्हावे. श्रीराम. पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडतीची गेला ठाई ठाई. श्रीराम. पोहणारची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो, आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. श्रीराम. सुरुवातीला समर्थांनी वक्त्याला तो कसा असला पाहिजे त्याची सूचना केलेली आहे. बहुत जनासी उपाय, श्रवण हा खूप जणांना, सगळ्यांनाच उपाय आहे. तो भगवंताचं ज्ञान घेण्यासाठी, मनन करण्यासाठी, निधिध्यास करण्यासाठी आणि आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी एकमेव उपाय आहे, आणि तो म्हणजे श्रवण आहे. मागच्या समासामध्ये श्रवण निरूपण झालं. श्रवण बहुत जनासी उपाय. वक्तयास पुसता त्रासो नये. श्रवण होत असताना, वक्ता बोलत असताना वक्तयास पुसता त्रासो नये. काही काही वेळा असं होतं, माणूस एक तयारी करून आलेला असतो,
मुद्दे सगळे समोर असतात आणि तो एक 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 मुद्दा असा मस्तपैकी मांडत जातो, सभा फुलवत जातो. आणि अशा वेळी एखादा माणूस उभा राहतो, तो म्हणतो, 1 मिनिट मला बोलू द्या, मला इथे एक प्रश्न विचारायचा. असं म्हणल्याबरोबर ती तार तुटते बोलणाऱ्याची. पण समर्थांचा वक्ता पक्का आहे, त्याची तार तुटत नाही. म्हणून समर्थांना असा पक्का वक्ता अपेक्षित आहे की तो बोलत असताना जरी कुणी प्रश्न विचारला, खरं तर काय असतं, एक तासाभराचा जर समजा एक सत्र असेल, आता आमचे ग्राहक पंचायतीचे किंवा अनेक संस्थांचे अनेक विषयांचे मार्गदर्शन शिबिर असतात, अभ्यासवर्ग असतात, कार्यशाळा असते. मग त्यामध्ये काय असतं की 40 ते 45 विषयांची 40 ते 45 मिनिटं विषयांची मांडणी आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटं प्रश्नोत्तर, असा साधारण नियम असतो. मध्येच प्रश्न विचारू नये असा एक अलिखित नियम आहे. पण काही वक्ते मी तुम्हाला सांगतो, मी दिल्लीला एका ट्रेनिंगला गेलो होतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन IIPA दिल्लीला ट्रेनिंग होतं. आणि त्या ट्रेनिंगमध्ये असे काही वक्ते आले होते, असे काही ट्रेनर्स आले होते की त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं, तुम्हाला जिथं खटकेल, जिथं संशय येईल, जिथं प्रश्न निर्माण होईल, तिथं पटकन उभं राहून विचारा. आपल्याला वाटतं वक्त्याचं भाषण चालू आहे, आपण मध्ये कसं उभं राहायचं, कसं त्यांना तोडायचं. पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटेल, खटकेल, तिथं तुम्ही उभं राहून विचारा. समर्थ इथं तेच म्हणतात, वक्तयास पुसता त्रासो नये. आता ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. जो श्रोता आहे त्यांनी भीड धरून चालणार नाही. कसं विचारावं यांना, त्यांना राग येईल का, ते मला बोलतील का, माझं अज्ञान प्रकट होईल का. मी विचारलं त्यांना आणि त्यांनी जर झटक्यात उत्तर दिलं तर ते म्हणतील, अरे साधी गोष्ट आहे ना, एवढी नाही समजली तुम्हाला, असं त्यांना वाटेल का. ही एक बाजू झाली. म्हणजे श्रोत्यांनी त्रास करून घेऊ नये, स्पष्टपणे विचारावं, मुक्तपणे विचारावं. याचा या चरणाचा दुसरा अर्थ असा आहे, वक्तयास पुसता त्रासो नये. श्रोत्यांनी काही विचारलं तर वक्त्यांनी त्रास वाटून घेऊ नये. मला जाब विचारतो का, माझी परीक्षा घेतो का, असं वक्त्याला वाटता कामा नये. हे 2 अर्थ या चरणामध्ये आहेत. बोलता बोलता अन्वय सोडू नये. आता बोलणं चालू आहे आणि एखाद्याने प्रश्न विचारला. समर्थ म्हणतात ही बोलण्याची प्रक्रिया आहे ना. मग त्यांनी प्रश्न विचारला म्हणून वक्त्यांनी असं म्हणू नये, अरे काय मध्येच तुम्ही विचारलं, मी मस्त माझी मांडणी करत होतो मुद्द्यांची. जे मुद्दे आपल्याला मांडायचे आहे, जो अनुक्रम आपल्याला मांडायचा आहे, जो अर्थ आपल्याला सांगायचा आहे, तिथं कुठेही कमी पडता कामा नये वक्त्याने. बोलता बोलता अन्वय सोडू नये. अन्वय याचे अर्थ 2 आहेत. एक अनुक्रम, मुद्देशीर मांडणी, मुद्द्यांची संगती, आणि दुसरा अर्थ. जे मांडायचे ते व्यवस्थित मांडले पाहिजे, गडबड होता कामा नये. आपले मुद्दे साकल्याने मांडले पाहिजेत, विशद करून मांडले पाहिजेत, विस्ताराने मांडले पाहिजेत. श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडिली, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली, ऐसे न भावे श्रीराम. मी असं बोललोच नव्हतो, असं होता कामा नये. माझ्या बोलण्याचा तुम्ही विपर्यस्त अर्थ काढला, असंही होता कामा नये. आपल्याला माहिती आहे, बाळासाहेब ठाकरेंचं जीवन हे एकाच तत्वाने भरलेलं आहे. ते तत्व म्हणजे ते कुणालाही जमलं नाही ते तत्वाचं पालन करणं. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या जन्म अजन्म असं कधीही म्हणलं नाही की मी हे बोललो नव्हतो किंवा माझ्या बोलण्याचा विपर्यस्त अर्थ काढला. जे मी बोललो ते स्पष्टपणे बोललो, योग्य तेच बोललो, बिनधास्तपणे. लोकांना करळ लागला असेल,
लोकांना चुकीचं वाटलं असेल, पण त्यांनी त्यांच्या वाक्यावर, त्यांच्या स्टेटमेंटवर ते कधीही डळमळले नाहीत, हटले नाहीत त्यापासून. समर्थ म्हणतात, श्रोत्याला आशंका आली, प्रश्न आला, काही संशय आला मनात, त्यांनी जर ते विचारलं तर ते तत्काळ पाहिजे फेडली. आता जर अनुभवाचा वागता नसेल, प्रचितीचा वागता नसेल, तर तो तत्काळ फेडू नाही शकत. त्याला मग काही ग्रंथांचा रेफरन्स घ्यावा लागतो, संदर्भ घ्यावा लागतो, आणि मग ते त्याला पटवून देऊ शकतो तो. पण काही पट्टीचे वक्ते असतात, विद्या वाचस्पती असतात, सगळं ज्ञान एकवटून तयार झालेलं असतं. समर्थवरती सुनील दादा चिंचोळकर, मला आठवतंय की मी अनेक वेळा त्यांना प्रश्न विचारले. वेळेचं भान नाही. समजा रात्री काही लिहित बसलोय, 9, 9:30, 10 सुद्धा वाजलेले, आणि मला एखादा प्रश्न अडला किंवा काहीतरी वाटलं, मी खाटकन तेव्हा फोन लावलेला आहे. सकाळी 7 वाजता अभ्यास करत असताना, काही लिखाण करत असताना प्रश्न वाटला, उठून फोन लावला. जर ते काही कामात नसतील, सकाळच्या व्यायामात नसतील, कुठल्या एखाद्या प्रवचनात नसतील, तर फोन लगेच घ्यायचे, किंवा मग त्यानंतर त्यांनी फोन मिस कॉल कुणाचा पडलाय म्हणून ते बोलायचे, आणि विचारलं असं असं, लगेचच उत्तर तयार. सांगून बघतो, बघून सांगतो हा विषयच नव्हता त्यांच्याकडे. आणि जे आपण बोलू, समर्थ म्हणतात, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचिली ऐसे न व्हावे. एका प्रवचनामध्ये काहीतरी सांगायचं, दुसरीकडे प्रवचनात दुसरंच काहीतरी सांगायचं. मग काही श्रोते असतात की जे तिथेही उपलब्ध होते, इथेही उपस्थित आहेत. मग ते म्हणतात, बुवा अहो तुम्ही महिन्याभराखाली त्या गावामध्ये, त्या आमच्या कॉलनीमध्ये येऊन तुम्ही प्रवचन केलं होतं, तिथं तुम्ही असं सांगितलं आणि इथं तुम्ही असं सांगताय. म्हणून समर्थ म्हणतात, स्वगोष्टीने आपणच एखादी गोष्ट सांगायची आणि आपणच त्या गोष्टीमुळे पेचात यायचं, अडचणीत यायचं, असं होता कामा नये. पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडतीची गेला, ठाई ठाई श्रीराम. आणि मग समजा एखाद्या ठिकाणी आपली काहीतरी गोची झालीये असं जेव्हा लक्षात येत आहे, किंवा काहीतरी गडबड झाली, चूक झालीये, मग माणूस गोंधळून जातो. मग एका चुकीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी, असं काहीतरी गडबड गडबड होत जाते. म्हणून समर्थ म्हणतात की ऐसा सापडतची गेला, ठाई ठाई, अनेक ठिकाणी तो सापडतो, अनेक ठिकाणी अडकून पडतो. पोहणारची गुचक्या खातो. अरे ज्यांनी सगळ्यांना ज्ञान द्यायचं, ज्याच्या बोलण्यामुळे सगळ्यांनी परमार्थ मार्गाला लागायचं, तोच जर डबके गुचक्या खात असेल तर तो लोकांना काय बाहेर काढणार? या भवसागरातून, या भवसागरामध्ये जो अडकून पडलेला आहे, अजूनही बिदागीसाठी हात पसरतो. माझी व्यवस्था काय असं म्हणतो, येण्या जाण्याची व्यवस्था काय सांगणार ते म्हणतो, विचारतो. असं आपल्याला काय बाहेर काढणार? त्यामुळे समर्थ म्हणतात, पोहणारची गुचक्या खातो. जो पट्टीचा पोहणार आहे, जो पट्टीचा बोलणार आहे, तोच जर काहीतरी गडबड करत असेल, मुद्दे बरोबर सांगत नसेल, इकडे एक सांगतो तिकडे एक सांगतो, असं जर करत असेल, तर सामान्य माणसं जी समोर बसलेली आहे त्यांचा तो कसा काय त्यांच्या मनाची निवृत्ती करू शकेल? उलट त्यांच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतील. याची 2-3 प्रवचन ऐकली अशा माणसाची की ते म्हणते आहे काहीतरी गडबड आहे, हे माणसं बघून बोलतो का हा माणूस? याच्या बोलण्यामध्ये तफावत आहे. आपणची बोलीला संवार, आपणची बोली जे सर्वसार, दुस्तर मायेचा पार, टाकीला पाहिजे श्रीराम. समर्थ म्हणतात, आपणची बोलीला संवार, आपणच सांगायचं हे सगळं मिथ्या आहे, सगळं नाशिवंत आहे, हे सगळं खोटं आहे, भ्रमित आहे, असं म्हणायचं, आणि आपणच त्याच्यात अडकून बसायचं.
आपणची बोलला संवार, आपणची बोली जे सर्व सार, त्याचं वागणं मात्र भौतिकात रमणार आहे. त्याचं लक्ष त्याच्या कपड्यांकडे, त्याच्या भांगपट्टीकडे, तिकडेच आहे. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीतला एक किस्सा आहे. काय झालं की एका ठिकाणी स्वामी विवेकानंद, ही युरोपातली गोष्ट आहे, त्यांचं प्रवचन होतं. स्वामी विवेकानंद गेले, अगदी शिस्तबद्ध असल्यामुळे 5 मिनिट अगोदर तिथल्या ज्या आयोजक होत्या त्या म्हणाल्या, स्वामीजी आज आपल्याकडे वेळ दिली आपण 4ची, पण आज कुणाकडे सत्यनारायण आहे, श्रावण महिना चालू आहे, आज कुणाकडे काही कुणी आलेलं आहे किंवा त्यांना काहीतरी घरात काम आहे, त्यामुळे 4च्या ऐवजी आपलं 4:30 वाजता आपलं प्रवचन चालू होईल. स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही, मी बसून राहीन कुठेतरी. त्या म्हणाल्या, हे पहा इथं ही रूम आहे, या रूम मध्ये तुम्ही निवांत बसू शकता. स्वामीजी बसले. अर्धा पाऊण तास झाला. त्या बाई आल्या आणि त्यांनी दार वाजवलं. स्वामीजी तयार झाले आणि उठता उठता बाहेर जाताना समोर आरसा होता, त्या आरशाजवळ ते गेले. त्यांनी आपला फेटा व्यवस्थित केला, आरशात पाहिलं आपल्याला. त्या बाई पाहत होत्या. त्या म्हणाल्या, आता श्रोत्याने आशंका घेतली, तात्काळ पाहिजे फेडिली. त्या बाई म्हणाल्या चालत चालत, स्वामीजी मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, काय हो, काय झालं? ते म्हणाले, महिला आलेल्या आहेत असं मी तुम्हाला सांगायला आले. तुमचं प्रवचन आता चालू व्हायचं आहे, हॉल भरलेला आहे, सगळ्या महिला आलेल्या आहेत, तर तुम्ही लगेचच आरशाच्या समोर गेलात, फेटा वगैरे व्यवस्थित केला. महिला आल्यात म्हणून तुम्हाला असं वाटलं का? प्रश्न जटिल आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले, अहो मी एवढा वेळ त्या रूम मध्ये बसलो होतो, मी ठाकूरांसोबत संवाद करत होतो, ब्रह्मभावामध्ये होतो. तिचं कपडे, माझा पोशाख, माझे केस, माझ्या बाह्य रूपाला तिथं काहीच किंमत नाहीये, कारण मी ब्रह्मबोधावर होतो. ठाकूरांशी माझा संवाद चालू होता. आता मी ऐहिकात आलोय. मी ब्रह्मबोधावर असताना जर मी बोलायला लागलो आणि त्या आवेशात बोलायला लागलो तर सगळी लोक उठून जातील. आता मला महिलांच्या समोर बोलायचंय, श्रोत्यांच्या समोर बोलायचंय, म्हणून मी आरशाच्या समोर गेलो. त्या बाई नतमस्तक झाल्या. समर्थ या ठिकाणी म्हणतात, आपणची बोलीला संवार, आपणच सांगायचं. ह्याच्यात काय पडलेलं आहे? हे सगळं नाशिवंत आहे, मिथ्या आहे, केवळ ब्रह्मस्वरूप एकच तत्व आहे. काही असलं तरी चालतंय, कसंही जेवलं तरी चालतंय, कुठेही झोपलं तरी चालतंय, पण झोपायला डनलॉपची गादी पाहिजे, मॉस्किटो कॉईल लावलेली पाहिजे, ते मॉस्किटो रिपेलंट लिक्विड लावलेलं पाहिजे, फॅन पाहिजे, असं जर वक्ता म्हणत असेल तर मग ते बरोबर नाही होणार. म्हणून समर्थ म्हणतात, आपणची बोलीला संवार, आपणची बोली जे सर्व सार, त्या सारातच अडकून बसलास तू. दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे. टाकीला पाहिजे काय शब्द आहे हा? दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे म्हणजे टाकून दिला पाहिजे का? नाही, टाकीला पाहिजे याचा अर्थ आहे गाठला पाहिजे. ही माया नदी आहे, या नदीच्या अलीकडच्या तीरावर मी उभा आहे आणि ही जी दुस्तर असलेली, दोन स्तर असलेली, एक ऐहिकाचा आणि एक पारलौकिकाचा, या भवसागरामध्ये हे 2 स्तर आहेत. या तीरावरून मला पलीकडच्या तीरावर जायचं आहे.
म्हणून समर्थ म्हणतात दुस्तर मायेचा पार. समर्थ म्हणतात दुस्तर मायेचा पार, म्हणजे आर म्हणजे इकडे आणि पार म्हणजे पलीकडे. तो पलीकडचा काठ टाकीला पाहिजे नव्हे, गाठला पाहिजे. टाकीला पाहिजे या शब्दाचा अर्थ गाठला पाहिजे, मिळवला पाहिजे, प्राप्त केला पाहिजे, असा त्याचा आपल्याला अर्थ घ्यायला पाहिजे. आणि तोच अपेक्षित आहे समर्थांना. घ्यायला पाहिजे म्हणजे मी काही वेगळं सांगतोय अशातला भाग नव्हे, तोच अपेक्षित आहे. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत श्रीराम. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे, तुम्हाला सूक्ष्माचं दर्शन श्रोत्यांना द्यायचं आहे. परब्रह्म स्वरूप हे अत्यंत सूक्ष्म, अत्यंत गुह्य आहे. मग ते कसं सांगणार, कशी प्रचिती आणून देणार? तर समर्थ म्हणतात त्याचे रूप बिंबवून द्यावे. अनेक वेळा सांगावं, त्याला उपमा द्याव्या, त्याला स्पष्टीकरण द्यावं, तरीच वक्ता म्हणावे विचारवंत. मागचा समास श्रवणाचा आणि हा वक्त्याचा समास. पण तो वक्ता कसा आहे? प्रचितीचा आहे. त्याच्याकडे अनुमानाला जागा नाहीये, म्हणून समासाचं नाव हे अनुमान निरसन आहे. विचारवंत वक्ता समर्थांना अपेक्षित आहे. पोपटपंची नको. ब्रह्म कसे, मूळ माया कैसी, अष्टदा प्रकृती शिवशक्ती कैसी, षडगुणेश्वराची स्थिती कैसी, गुणसाम्याची श्रीराम. समर्थ म्हणतात ब्रह्म कसं आहे. आता सूक्ष्मामध्ये घेऊन जायचंय ना श्रोत्यांना. ऊर्ध्व प्रवास, स्थूळातून सूक्ष्माकडे. मग ब्रह्म कसं आहे, मूळ माया कशी आहे, तिच्यापासून गुणमाया कशी विकसित झाली, अष्टदा प्रकृती कशी तयार झाली, शिवशक्ती म्हणजे काय, गुण साम्यावस्था म्हणजे काय, हे सगळं पटवून दिलं पाहिजे. अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार, गुणक्षोभिणी तदनंतर त्रिगुण कैसे श्रीराम. ब्रह्म आहे, कुठलाही विकार नाहीये, चंचल, निश्चळ, निर्मळ, निरंजन, अरूप, अक्रिय असं ते ब्रह्म आहे. त्याला नुसतं स्फुरण झालं, एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक तयार झाले पाहिजे. जसं मी स्वामी विवेकानंदांचं म्हणालो, ही गुरु शिष्यांची जोडीच फार आगळी वेगळी आहे. या जगाच्या पाठीवर अशी जोडी नाही आहे. आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा होऊ नये. शिवाजीराव भोसलेंचं एक व्याख्यान आहे आणि त्यामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले एका ठिकाणी म्हणाले की समर्थांनी महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, विखरून द्यावे नाना दिशी, असं सांगितलं. पण म्हणले अनेक महंत, अनेक गुरु शिष्य आपल्या पुढे जाणार नाही याची काळजी घेतात. तसं समर्थांचं नाहीये, तसं स्वामी विवेकानंद आणि ठाकूरांचं पण नाहीये. आपला शिष्य किती मोठा झाला पाहिजे. 4.5-5 वर्षाचा सहवास नाहीये. अहो खर तर स्वामी विवेकानंदांचं जीवनच 39 वर्षाचं, त्यामध्ये बालपण गेलं. किती वर्ष, 4.5-5 वर्ष सुद्धा मिळाले नाहीत सद्गुरूंचा सहवास लाभला. पण त्या शिष्याला किती मोठा केला ठाकूरांनी. जाण्यापूर्वी ठाकूरांचं पत्र आहे, बेलूरला तुम्ही जा, कलकत्त्याला बेलूर मठामध्ये ते सगळं प्रदर्शन आहे. त्या काळामधली चित्र उभे केलेले. चित्र काय, आता ठाकूरांचं झोपडी तुम्हाला तिथं दाखवली. ठाकूर या झोपडीमध्ये राहत होते, तर ती झोपडी बांधलेली आहे तशी. असं सगळं त्या ठिकाणी.
त्या ठिकाणी ठाकूरांनी जायच्या अगोदर लिहिलं पत्र की ही सगळी माझी धरोहर पुढे नरेंद्र चालवी. आणि या नरेंद्रने स्वामी विवेकानंद हो शिष्यानी गुरुला मोठं केलं. जगाच्या सगळ्या वर्तमानपत्रातल्या पहिल्या पानावर स्वामी विवेकानंदांचं छापून आणण्याची कला, कौशल्य सहजगत्या रामकृष्ण परमहंसांनी केलं. पण रामकृष्ण परमहंसांच्या नावाने 114 देशांमध्ये मठ उभा केले स्वामी विवेकानंदांनी. आयुष्य किती, शेवटचे 1.5-2 वर्ष तर ते भारतातच होते. पूर्वपक्ष कोठून कोठवरी, वाच्यांश लक्षांशाची परी, सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू श्रीराम. पूर्वपक्ष म्हणजे काय, अन्वय म्हणजे काय, व्यतिरेक म्हणजे काय, सिद्धांत म्हणजे काय, हे सगळं त्या साधूला समजावून सांगता आलं पाहिजे. प्रवचनकाराला समजावून सांगता आलं पाहिजे. तर समर्थ म्हणतात जसं वर म्हणले तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत, तसं समर्थ या ठिकाणी म्हणतात सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू. असा जो संत माणूस आहे, असा जो महानुभाव आहे, तो धन्य आहे. त्याला समजावून सांगता आलं पाहिजे. अन्वय म्हणजे काय, हे म्हणजे ते म्हणजे ते म्हणजे ते म्हणजे ते, असं सांगत 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 तिथपर्यंत न्यायचं आणि सगळं सोडून द्यायचं. दिव्येसी जो चंद्रमा भावी जेतो, ती कोर दाखवायची आहे ना, कोर नाही दिसत. मग झाडाची फांदी घे, फांदीचं टोक घे, टोकापासून सरळ बघ, आता दिसली का तुला चंद्राची कोर, मग या फांदीला सोडून दे. हा पूर्वपक्ष संपला, सिद्धांत डोळ्यासमोर आला. आणि व्यतिरेक, डोळा म्हणजे मी नाहीये, हात म्हणजे मी नाहीये, पाय म्हणजे मी नाहीये, कशाचंच आलंबन नाहीये. आणि मग हे सगळं संपल्यानंतर कुणीतरी आहे का नाही तिथं की जे गाढ निद्रेमध्ये जाग्या झाल्यानंतर तो म्हणतो की मला वाह छान वाटलं हो. कोण झोपलं होतं नक्की. जगामध्ये कोरोनानी उच्छाद मांडला, प्रेतांचा खच पडायला लागला. कुणाला वाटलं आपली औषधं टॅबलेट प्रोडक्शन वाढवा, गोळ्या तयार करा, टॅबलेट पाठवले आपण, इंजेक्शन्स पाठवले आपण. ज्याला विश्वाचं कल्याण ज्याच्या अंतःकरणात आहे, जात पंथ पक्ष ह्याच्या परे असणारा माणूस, तो नरेंद्रच असावा लागतो. नरांमध्ये इंद्र आहे की नाही. विशेषतः कोणी कुणाला दिलं का मला सांगा बरं. विमानं गेली हो, विमान काय गाजावाजा झाला. माननीय पंतप्रधानांना तर काय उपमा दिली, हनुमंताची उपमा दिली, संजीवनी पाठवली म्हणून. ज्याला व्यापक विश्व कल्याणाची. आणि अशा माणसावर जेव्हा संकुचित वृत्तीनं चिखल फेकण्याचा थुंकण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा आपण काय म्हणतो, माध्यानीच्या सूर्यावर थुंकल्यासारखं आहे. तो थुंका तुमच्याच तोंडावर पडणार आहे. कुठे जाता तुम्ही, क्षुल्लक राजकारण करता. माझ्या देशातला माणूस वाचला पाहिजे, त्याला झळ नाही पोचली पाहिजे इथपर्यंत ठीक आहे ना. हजारो मैल दूर असणाऱ्या देशामध्ये तिथली माणसं मरतायत, तिथं औषधं मिळत नाहीत, तिथं टॅबलेट मिळत नाहीत, तिथं इंजेक्शन्स मिळत नाहीत. विमानं भरून त्या अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये की जिथं सगळी आंतरराष्ट्रीय चलनवलन बंद आहे, दळणवळणाची साधनं बंद आहेत, तिथं स्पेशल विमान काढले जातात, स्पेशल पायलट पाठवले जातात आणि तो सगळा स्टॉक औषधांचा तिथल्या देशांमध्ये दिला जातो. समर्थ पुढे म्हणतात, नाना पाल्लाळी पडेना, बोललेची बोलावेना, मौन्य गर्भ अनवाना, अणून सोडी श्रीराम. या ओवीची खासियत आहे. काय म्हणतायत समर्थ, नाना पाल्लाळी पडेना.
एखादा शब्द सांगायचा, एखादा विषय मांडायचा, तर विनाकारण पाल्लाळ लावायची काही गरज नाही. विषय राहिला बाजूला. बऱ्याच वेळा होता असं, एक 5 मिनिटं दिलेली असतात, 10 मिनिटं दिलेली असतात आणि त्यामध्ये त्या विषयाला तुम्हाला तो विषय मांडायचा असतो 10 मिनिटांमध्ये. ते कौशल्य आहे. ते कौशल्य आहे. पण 9 मिनिटं झाली 10 मिनिटांपैकी आणि विषयाला जर स्पर्शच होत नसेल तर आम्ही 15 मिनिटं शिवथर घडीमध्ये ज्यांचे 200 स्वाध्याय पूर्ण झालेले आहेत त्यांना 15 मिनिटं एक विषय मांडण्यासाठी सांगितलेलं असतं. रचना कशी आहे तिथली आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. 14 मिनिट झाले की जे सूत्रसंचालक आहेत ते उभे राहतात. खरं तर व्यासपीठ जिथं आहे त्याच्या समोर भिंतीवर मोठं घड्याळ लावलेलं आहे. आपल्याला 15 मिनिट दिलेले आहेत हे समजलं पाहिजे ना. मग पण आता सुरुवातीला 4-4 श्लोक नमनाला घेतले तर कसं होईल. समोर घड्याळे दिसत नाही, माणूस उभा राहिला दिसत नाही. आणि मग 17-18 मिनिट झाल्यानंतर जेव्हा ते सूत्रसंचालक दिवसाचे जे सूत्रचालक असतात, संचलन करणारे असतात, ते येऊन म्हणतात वेळ संपलाय तुमचा. तेव्हा हा बोलणारा जो बघता का झाले 15 मिनिट. अहो 18 मिनिट झाले हो, 15 मिनिट नाही. तुमचा अजून विषयाला स्पर्शच नाहीये. समर्थ इथं म्हणतात समर्थांना असला वक्ता अपेक्षित नाहीये. परमपूजनीय अक्का स्वामींना उत्कट साधक आणि विचारवंत प्रवचनकार अपेक्षित आहे. नाना पाल्लाळी पडेना, बोललेची बोलावेना, मौन्य गर्भ अनुमाना, अणून सोडी श्रीराम. हे पहिले जे 2 चरण आहे हे ऐहिकातलेत, तुमच्या माझ्यासाठी आहेत. पाल्लाळ लावून बोलायचं नाही आणि बोलिलेची बोलावेना, पुन्हा 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 तेच रिपीट करण्यात काय अर्थ आहे. तिसरा जो चरण आहे मौन्य गर्भ अनुमाना, आणून सोडी. मौन्य गर्भ अवस्था म्हणजे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. जिथं वाणीला विराम पडतो ते ब्रह्मरूप, ती अवस्था, ते ब्रह्मस्वरूप. तिथं काय बोलणार. मला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली आहे किंवा मी ते ब्रह्म पाहिलंय असं म्हणू शकतो माणूस. समर्थांची शब्दांची रचना पहा. समर्थ म्हणतात मौन्य गर्भ अणुमाना, आणून सोडी. अणुमानाला सोडलाय आणि ती अवस्था तदाकारता तो अनुभवतोय. आता तो अनुभवणारा वेगळा राहिला नाही, तो ब्रह्मस्वरूप झाला. म्हणून मौन्य गर्भा. आता त्याला मौनच आहे, तो बोलूच शकत नाही. पाण्यात पडलेली नथ विहिरीमध्ये परवा मी सांगितलं सापडली आहे, पण सांगू शकतो का तू पाण्यातून हो तुमची नथ सापडली आहे मला इथं. नाही बोलू शकत पाण्यात, पण ती नथ सापडली आहे. परब्रह्म स्वरूप सापडतंय, पण ते सापडलंय, मी ते अनुभवलंय, मी पाहिलंय हे म्हणणारा उरत नाही. तू म्हणूच शकत नाही. घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक म्हणे सर्व ब्रह्म, द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म, क्षण एक श्रीराम. निश्चळतेची झाले चंचळ, चंचळतेची ब्रह्म केवळ, नाना प्रसंगी खळखळ, निवाडा नाही श्रीराम. निश्चळतेची झाले चंचळ. आता जर वक्ता विचारवंत नसेल, प्रज्ञावंत नसेल, अनुभवाचा नसेल तर तो चंचळ होतो. निश्चळ स्वरूप त्याला सांगायचं आहे, ब्रह्मस्वरूपाची महती सांगायची आहे, ते पटवून द्यायचंय, बिंबवून द्यायचंय. पण याचीच धारणा नाहीये ना तशी. पोहणाराची गुचक्या खातो,
बुडणाराच कैसा वाचवू शकतो? समर्थ म्हणतात, निश्चळितेची झाले चंचळ, चंचळतेची ब्रह्म केवळ. नाना प्रसंगी खळखळ, निवाडा नाही, विनाकारण खळखळ करू नये. मग निवाडा कसा करणार? श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार? चळते आणि निश्चळ, अवघे चैतन्याची केवळ. रूपे वेगळाली प्रांजळ, कदापि बोलवे ना श्रीराम. स्पष्ट, प्रांजळ म्हणजे स्पष्ट, निश्चित. त्यामुळे होतं काय की प्रवचनकाराला, निरूपणकाराला त्याला ते पटवून नाही देता येत, की हे सगळं त्याला ते समजावून नाही सांगता येत की सगळीकडे हेच एकच एक परब्रह्म व्यापून आहे. मग ते परब्रह्म कुठे आहे, कसं आहे, आणि आतापर्यंत आपला सगळा अभ्यास झालेला आहे. खरंच सांगतो मी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु काही समासांवर मी अक्षरशः म्हणजे हे चालू व्हायच्या अगोदर आपलं संत समागम आणि तुमच्यासारख्या श्रोत्यांचा समागम व्हायच्या अगोदर काही समासांची मी पानं अशी ढकलायचो. ते सगळं वरूनच जायचं. पण अभ्यासाने विवरता विवरता कळो लागे, कळतच. आता ते प्रकट करता येतं का नाही तो भाग वेगळा. ती अवस्था यायला अजून वेळ आहे, पण येईल नक्की. आपलं सगळे एकाच नावेत आहेत, एकाच जहाजात बसून चाललेलं आहे. उगीच करी गथा गोवी, तो लोकास कैसे उगवी. नाना निश्चय नाना गोवी, पडत जाते श्रीराम. विनाकारण समर्थ म्हणतात, गथा गोवी करू नये, गुंताळा वाढवू नये. एक गोष्ट पटवून देण्यासाठी दुसरी काहीतरी दाबून दडपून सांगायची, हे चुकीचं आहे. माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. काय झालं की मी एकदा, घडीवरचा प्रसंग आहे, आमच्या गोरठ्याच्या आदरणीय गार्गीताई 100 साधकांना घेऊन शिवथर घळीत आल्या. मला वाटतं 2012-13चा काहीतरी प्रसंग असेल. आणि दररोज सकाळी पारायण व्हायचं दासबोधाचं. सगळं शिस्तबद्ध. त्यांची शिस्त म्हणजे काय बघायचं कामच नाही. वेळेच्या वेळी सगळं त्यांनी, सगळं किचन सगळीकडे त्यांनी त्यांची माणसं डेप्यूट केली होती. म्हणजे तिथली घडीतली व्यवस्था तर ठोक्यावर टोलावर असते, सगळी घड्याळाच्या काटावर चालते. पण तरी सुद्धा ते म्हणाले, नाही, आमची व्यवस्था पण आहे, आमची लोक मदत करतील तुम्हाला. त्यामुळे आदरणीय गार्गीताई म्हणाल्या की लाड, तुम्ही काय एक काम करा की आज सकाळी जेवढे समास वाचले जातील, जेवढे दशक वाचले जातील, त्या दशकावर आधारित समर्थांच्या जीवनातले प्रसंग तुम्ही दुपारी अर्धा तास सांगा, 2 ते 2:30 भोजन झाल्यानंतर. म्हणलं ठीक आहे. एक प्रसंग असा होता की जिवंत केलं वगैरे, असं प्रेत उठवली वगैरे, असं ते समास होता. तर मग मी बोलताना असं म्हणालो की समर्थ टाकळीला होते, ध्यानधारणा चालू होती, तपस्साधना चालू होती. आणि एके दिवशी त्या बाई आल्या. समर्थांनी डोळे मिटलेले असले अवस्थेमध्ये अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिला. त्या बाई असं म्हणा, ती सगळी कथा आपल्याला माहिती आहे, आपण त्याची चर्चा पण केलेली आहे. मी असं म्हणालो की समर्थ त्या प्रेताजवळ गेले, जसे पंचगावच्या कुलकर्ण्यांच्या प्रेताजवळ गेले. समर्थांनी पाणी मंत्रून टाकलं आणि समर्थांनी काही झाडपाला मागवला आणि तो त्यांच्या हाताला पायाला चोळला. कारण समर्थांना औषधशास्त्राचे ज्ञान होतं असं मी बोललो. ऐकणाऱ्या मंडळीमध्ये आदरणीय कल्याणीताई नामजोशी होत्या, कारण दुपारी त्यांचं प्रवचन होतं. त्यांनी हे सगळं ऐकलं आणि जेव्हा त्या प्रवचनाला बसल्या तेव्हा त्या म्हणाल्या की प्रवचनकारांनी, वक्त्यांनी आपलं मत मध्ये घुसडू नये. समर्थांनी दशपंचक गावच्या कुलकर्ण्यांना त्या लाकडांवरून उठवलं
घाटावर, ते झाडपाला वापरला नाही, त्यांनी मंत्रोच्चार करून पाण्याचं प्रोक्षण केलं. माझे डोळे खाडकन उघडले. म्हणलं का बोललो आपण असं? सहज बोलून गेलो ना मी, की माझ्या म्हणण्याचा उद्देश असा की समर्थांना झाडपाल्याचं ज्ञान होतं, औषधशास्त्राचं ज्ञान होतं, पण कुणी सांगितलंय तिथं मध्ये घुसडण्यासाठी? ही ओवी वाचत असताना त्यानंतर दासबोधामध्ये मला प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी त्या प्रसंगाची आठवण झालेली आहे. समर्थ म्हणतात, उगीच करी गथा गोवी, उगीच गोष्टी घुसडायच्या मध्ये. तो लोकाच कैसे उगवी, नाना निश्चय नाना गोवी, पडत जाते श्रीराम. आपणच एखादी काहीतरी गुंतडा उभा करायचा, त्याच्यात आपण अडकून जातो. समजा मला एखाद्या बाबतीत श्रोत्याने विचारलं, मला ह्याचा रेफरन्स द्यावं की समर्थांनी झाडपाला मागवला, त्यांना वनस्पतींचं ज्ञान होतं, त्या ज्ञान होतं मान्य आहे, पण त्या ज्ञानाच्या आधारावर दशपंचक गावच्या कुलकर्ण्यांचं प्रेत जिवंत केलं, याच्यासाठी संदर्भ मला त्या काय सांगणार मी? असं करू नये. समर्थ सांगतायत. म्हणून समर्थ म्हणतात, उगीच करी गथा गोवी, उगीच करू नये काहीतरी भानगडी. घाली शास्त्रांची दडपण, प्रचिती वीण निरूपण, पुसो जाता उगाच सीण, अत्यंत मानी श्रीराम. घाली शास्त्रांची दडपण म्हणजे जो मुद्दा नाहीच आहे, मुळात जो विषय नाहीये, तर्कसंगत नाहीये, ते सूत्र मांडण्यासाठी शास्त्राची मोडतोड करायची आणि ते पटवून द्यायचं, हे चुकीचं आहे. घाली शास्त्रांची दडपण, शास्त्रांचा भडीमार करायचा. या ग्रंथात तसं सांगितले, त्या ग्रंथात तसं सांगितले, न सांगता सुद्धा समोरचा श्रोतावर इम्पॅक्ट होतो. काय संदर्भ दिले, काय सांगितलं, काय ज्ञान आहे त्यांचं. आणि समोरचा श्रोता खूप चूप बसतो, त्याला वाटतं हुशार आहे माणूस, पण हे चुकीचं आहे. घाली शास्त्रांची दडपण, प्रचिती वीण निरूपण, अनुमान निरसन समास आहे. अनुमानाचं समूळ उच्छेद, प्रचिती अनुभव. म्हणून समर्थ इथं म्हणतात, प्रचिती वीण निरूपण, पुसो जाता उगाच सीण, अत्यंत माणी. पुसणे म्हणजे विचारणे, मराठवाड्यातला शब्द आहे. काही काही शब्द समोर आले की मला मराठवाडा आठवतो, कारण समर्थ मराठवाड्यातले, त्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. पुसो जाता उगाच सीण, त्याला वाईट वाटतं. एक तर मुद्दा ग्रंथामध्ये नाहीये, शास्त्र संमत नाहीये, तो मांडतोय, भीड घालतो, शास्त्राचे संदर्भ देतो नसलेल्या. तिथं काही कुणी शास्त्र काढून बघतं का? लोक ऐकून घेतात म्हणून काही बोलायचं काय. प्रचिती वीण निरूपण दुसरा नियम आहे, अनुभवाशिवाय बोलू नये, काहीतरी प्रचिती यायला पाहिजे. पुसो जाता उगाच सीण तिसरा नियम आहे. कुणी विचारलं, शंका उपस्थित केली, प्रश्न उपस्थित केला, वाईट वाटून घेऊ नये. पुसो जाता उगाच सीण अत्यंत मानी, चुकीचं आहे ते. वाईट वाटून घेऊ नये, कमीपणा मानू नये. ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा, तो काय बोलेल बापुडा, सारा साराचा निवाडा झाला पाहिजे श्रीराम. मोले कीर्तन करू नये. समर्थांनी एकाच समासात 7 वेळा आपल्याला सांगितले, एकाच समासात. अर्थप्राप्तीसाठी बोलू नये, मोल यात्रा घेऊ नये, अवघड भिक्षा मागू नये. किती 7 नियम, 7 प्रसंग समर्थांनी समासामध्ये आपल्याला सांगितले. त्याचा संदर्भ इथे आहे. समर्थ म्हणतात, ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा. एकीकडे ज्ञानी म्हणवतो, सर्व संग परित्याग आहे म्हणतो, सर्व मिथ्या आहे म्हणतो, सर्व खोट आहे म्हणतो. आणि दुसरीकडे पदार्थ भिडा. बिदागी कुठे, पाकिट कुठे,
किती ठेवलेत? आरतीच्या ताटातले कुठे आहेत? तो पुष्पगुच्छ दिलेला कुठे? तो अगोदर घेऊ द्या. श्रीफळ दिलेलं कुठे? तो घेऊ द्या. वज होऊ दे मरणाचं, पण ते सगळं मला घेऊन जायचं घरी. समर्थ म्हणतात, ज्ञानी म्हणवतो आणि पदार्थासाठी हात पुसरतो. मग तसं वागलं पाहिजे ना. ज्ञात्यास आणि पदार्थ बिदागी मागतो. हे द्या म्हणतो, ते द्या म्हणतो, एवढंच का म्हणतो, तेवढंच का म्हणतो. तो काय बोलेल बा पुढे? त्याचं निरूपण काय? कसलं निरूपण करणार? काय सांगणार तो? त्यातून काय अर्थ घेता आदर्श घेतील लोक ऐकणारे? साराचा निवाडा झाला पाहिजे. लोकांना त्याची प्रचिती आली पाहिजे. लगेच निवाडा झाला पाहिजे की माणूस कसा आहे. निस्पृह व्याप. समर्थांना अत्यंत गोड शब्द आहे व समर्थांचा अत्यंत आवडीचा शब्द आहे. आणि निस्पृह व्याप म्हणले की माझ्या समोर एकच चित्र उभा राहतं. कैलासवासी समर्थ हृदय नानासाहेब तथा शंकर श्रीकृष्ण देव. नानासाहेब देव एकच चित्र उभा राहतं. अत्यंतिक निस्पृह व्याप केलेला. सगळं आयुष्य समर्थांसाठी घातलं. आमचे समर्थ होती सुनील दादा सुद्धा त्यानंतर तसेच दुसरे. अहो, त्यांनी दिलेली 2-3 धोतर आहेत माझ्याकडे. 2ला 3 जास्त झाले की कुणाला तरी ते गळ्यात घालून टाकणार. पण घेऊन जाऊ, गाडीत तर जायचंय आपल्याला. आपल्याला कुठे बॅग घेऊन प्रवास करायचा आहे, रेल्वेनी बसनी जायचंय, आपलीच गाडी आहे, कार आहे, असं कधी वाटलं नाही त्यांना. वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी, प्रचिती वीण तैसी परी, ज्ञानाची झाली श्रीराम. फार सुरेख मार्मिक दृष्टांत समर्थांनी या ठिकाणी दिलाय. आणि सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर अत्यंतिक लागू पडतो. वैद्य मात्रेची स्तुती करी. डॉक्टर स्तुती करतोय आपली. मी एवढे रुग्ण बरे केले, मी तेवढे रुग्ण बरे केले. माझ्याकडे असा पेशंट आला होता, कोमा कंडिशन मध्ये होता, 3ऱ्या दिवशी उठून चालायला लागला. माझी औषध अशी, माझा अभ्यास तसा. अरे पण तुझ्या समोर जो माझा नातेवाईक पडलेला आहे वैद्य रुग्ण म्हणून, त्याला बरं कर की. समर्थ म्हणतात वैद्य मात्रेची स्तुती करी, त्याच्या औषधांची स्तुती करतोय तो. पण मात्रा गुण काहीच न करी. पण समोर जे माझा नातेवाईक, माझा पेशंट मी घेऊन आलेलो आहे, माझा रुग्ण मी घेऊन आलोय, तो तर 8 दिवस झाला ना जागच्या जागेवरच आहे. तुम्ही फक्त ट्रायल एररच करताय, एक्सपेरिमेंटल ॲनिमल समजून. प्रचिती वीण तैसी परी, ज्ञानाची झाली. असा जर प्रसंग त्या डॉक्टरकडे आला, आपण ठेवू का हो त्या पेशंटला तिथे? समर्थांनी एका ठिकाणी दासबोधात सांगितलंय, भिडस्त स्वभाव वैद्याकडे असून नाही चालत. औषधं घेत राहायची. बरं वाटत नाही तर दुसऱ्या डॉक्टरकडे जा, सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे. हा, कीर्तनकारांचा हा अनुभव असतोच आहे. ताटातले पैसे कुठे आहेत आरतीचे? बरोबर, वृषालीताईंनी छान लिहिलंय ते. जेथे नाही सारासार, तेथे अवघा अंधकार, नाना परीक्षेचा विचार, राहिला तेथे श्रीराम. पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक, सर्व ब्रह्मी काय एक, सापडले नाही श्रीराम. पुढच्या सगळ्या ओव्या 10 ओव्या ज्या आहेत, तर ते समर्थांनी सार आसार एक करू नये. वक्त्यांनी आपली बाजू व्यवस्थित अभ्यासून अनुभवाच्या पातळीवर मांडली पाहिजे, याचे सगळं विवेचन समर्थ रामदासांनी या ठिकाणी केलंय. समर्थ एका ओवीमध्ये म्हणतात, वंद्य निंदे एक झाले, तेथे काय हाता आले, उन्मत्त द्रव्य जे भुलले, ते भलतेच बोले श्रीराम. समर्थांनी इथं असं वर्णन केलंय बघा. उन्मत्तपणा कशाने येतो? द्रव्याने येतो. पैसा खूप झाला, साधन संपत्ती खूप झाली, एक नशा येते माणसाला. समर्थ म्हणतात
वंदे निंदे एक झाले, तेथे काय हता आले. असा जो प्रवचनकार आहे की ज्याला प्रचिती काहीच नाहीये, नुसती पोपटपंची करतो. किती लोक आहेत असे, त्यांचं नाव किती मोठं आहे, पण त्यांच्याकडे जायचं म्हणजे धडकी भरावी. व्यासपीठावर बसल्यानंतर आहा हा हा, काय विचारू नका. ब्रह्मस्वरूपच. आणि व्यासपीठाच्या खाली उतरल्याबरोबर संकुचित विचार उठते, सगळं तिथंच सोडून द्यायचं. वंदे निंदे एक झाले, तेथे हाताशी काय आले. समर्थ म्हणतात, काय सापडेल, काय श्रोत्यांना समजेल, काय श्रोत्यांनी आदर्श घ्यावा. उन्मत्त द्रव्य जे भुलले ते भलतेच बोले. आणि मग अशा लोकांना बिदागीवर बिदागी, बिदागीवर बिदागी, पाकिट मोठं मोठंच होत जातं. ते काय बोलणार. मी समर्थवृत्ती सुनील दादा चिंचोळकरांचं उदाहरण आपल्याला मागे सांगितलं. नांदेडला रामकथा लावायची होती, शेवटपर्यंत त्यांनी सांगितलं नाही. आणि शेवटी मला ते एकदा म्हणाले की तू मला हे विचारावं, मी तुला सांगावं. मोले कीर्तन करू नये समर्थ किती ठिकाणी म्हणाले, काय बोलायचं. सर्वसंग परित्याग, अव्हा सव्वा विषय भोग, दोघे एकची मानिता मग, काय उरले श्रीराम. एकीकडे म्हणायचं सर्वसंग परित्यागाची भाषा करायची, सर्वसंग परित्याग आपल्या भाषणामध्ये मांडायचं. आणि दुसरीकडे मात्र अव्हा सव्वा विषय भोग, विषयामध्ये रममाण स्वैर वर्तन. कसं चालेल. सर्वसंग परित्यागाची भाषा करायची. कथनी और कहनी में फर्क होना नहीं चाहिए. भेद ईश्वर करून गेला, त्याच्या बाचेन नवचे मोडीला, मुखामध्ये घास घातला तो अपानी घालावा श्रीराम. फार विदारक सत्य समर्थांनी या ओळीमध्ये मांडलेलं आहे. ते पचनी पडत नाही आपल्याला. समर्थ म्हणतात भेद ईश्वर करून गेला. अरे भगवंतानीच हा भेद करून ठेवलाय. जर तुला माझ्याकडे यायचं असेल तर सर्वसंग परित्याग हो. पाकिटावर तुझी नजर नसली पाहिजे, विषयांवर तुझी नजर नसली पाहिजे. त्याच्या बाचेन वचे मोडीला. आणि याच्या बापाने म्हणले हा जो कीर्तनकार आहे, हा जो प्रवचनकार आहे, निरूपणकार आहे, यांनी ते वचन मोडलंय. ह्याच्या बापाने असं ते बाचेन म्हणजे बापानी असा त्याचा अर्थ समर्थांनी काढलेला आहे. समर्थ अत्यंत दाहक बोललेले आहेत. मुखामध्ये घास घातला तो अपानी घालावा. जे तोंडाने घालायचे ते अपानी घालून चालेल का. किती खडतर विचार आहेत. म्हणून समर्थ नाही रुचले हो. समर्थांनी ज्या पद्धतीनं आसूड मारलेले आहेत ना, ते नाही पचले लोकांना. म्हणून समर्थांच्या नादी कुणी लागलं नाही. आपण नादी लागलो हे आपलं भाग्य. ज्या इंद्रियास जो भोग, तो करी यथा सांग, ईश्वराचे केले जग, मोडिता उरेना श्रीराम. समर्थ म्हणतायत की ईश्वराने काही नियम घालून दिलेले आहेत. ईश्वराचे केले जग म्हणजे भगवंतानी जग राहटीचे काही नियम लावून दिलेले आहेत. वेदांनी सुद्धा सांगितले विषय भोग असला पाहिजे, पण तो संयमित असला पाहिजे, नियमात असला पाहिजे. ज्या इंद्रियास जो भोग, तो करी यथा सांग. तो केला पाहिजे. करणं भाग आहे, त्याशिवाय चालणार कसं. देव देवाळामध्ये लपाला, पूजा पावते त्याला. आपण शिकलं का नाही. देवालयामध्ये देव लपलेला आहे आणि देवालयाची पूजा करणं, देवळाची पूजा करणं म्हणजे भगवंत प्रसन्न होतोय. हा नियम आपण ऐकला आणि तो आपल्या प्रचितीला आला. समर्थांनी पटवून दिला. देऊळ म्हणजे हा देह आहे. या देहाला त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे दिलं म्हणजे आतला जो जीवात्मा आहे तो संतोष पावतो.
तसं समर्थ या ठिकाणी म्हणतात, ज्या इंद्रियास जो भोग, जे भोग आहेत, जे विषय आहेत ते त्याला दिले पाहिजेत. तो करी येता सांग, ईश्वराचे केले जग मोडिता उरेना. ईश्वराने जी काही नियमावली घालून दिलेली आहे, जग राहटी घालून दिलेली आहे, ती मोडून चालणार नाही. त्याच्यामध्ये बदल नाही करता येणार. अवघी भ्रांतीची भुटाटकी, प्रचिती विन गोष्टी लटकी, वेड लागले जे बटकी, ते भलतेच बोले श्रीराम. समर्थ म्हणतात, अवघी भ्रांतीची भुटाटकी. भुटाटकी म्हणजे भूल भुलैया, भ्रांतीचा भूल भुलैया, मायेचा भूल भुलैया. प्रचिती विन गोष्टी लटकी. समासाचं नाव आहे अनुमान निरसन. प्रचिती आली की अनुमान समूळ छेद होईल त्याचा. अनुमानाचं निरसन करायचं आहे ना, अनुमानाचा निराश करायचा आहे ना, मग प्रचिती घ्या. या सगळ्या विश्वामध्ये एक भ्रमिष्ट करणारी सिस्टीम लागलेली आहे. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. आपण मागच्या समासात पाहिले ते. ईश्वरे मोठे सूत्र केले, त्याच ईश्वराने ही जगराहाटी उभी केली आहे आणि सोडून दिले. फिरत बसा, झोक्यावर बसा, घसरगुंडीत जा, काय काय खेळत बसा. इथंच किती भुलाल तुम्ही, किती वेळ वाया घालवाल. अवघी भ्रांतीची भुताटकी, प्रचिती बिन गोष्टी लटकी, वेड लागले जे बटकी, ते भलतेच बोले श्रीराम. प्रत्यय ज्ञाता सावधान. जो प्रत्यय घेतो, जो अनुभव घेतो, तो सावधान असतो. सावधान असावे सर्व विषयी. प्रत्यय ज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण. आत्मसाक्षात्काराची खूण, तत्काळ वाणे श्रीराम. अशा माणसाच्या तोंडून आपण श्रवण केलं पाहिजे की हे जे सगळे आयाम सांगितले, तर आपल्या मनातला अनुमान, आपल्या मनातले अंदाज, आपल्या मनातले संशय, प्रश्न हे निराकरण होऊ शकतं. समर्थांचे बोल आहेत हे. प्रत्यय ज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण. आत्मसाक्षात्काराची खूण, तत्काळ बाणे श्रीराम. वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे. बाष्कळ बोलणे सांडावे, वमक जैसे श्रीराम. समर्थ शेवटी म्हणतात, वेडे वाकडे जाणावे. कुणी बघताय, त्याला प्रचिती नाहीये, पण श्रोत्याला जर प्रचिती असेल तर. आता माझ्यासारखा एक कच्चा माणूस आपला काहीतरी प्रयत्न करतोय, बोलतोय, पण तुमच्यातले तरबेज लोक आहेत ना, पोचलेले लोक आहेत ना, ते मला ओळखतात नव्हे, मला ओळखून आहेत. समर्थ म्हणतात, वेडे वाकडे जाणारे. ठीक आहे, लॉकडाऊनचा काळ आहे, 2 ते 3:30 चाललंय, चालू दे. वेडे वाकडे जाणारे. तुम्हाला माहिती आहे, पाण्यातील म्हैसीची साठी करण्याची लागे खोटी. आंधळे पाऊली ओळखावे. जो अंध माणूस आहे तो आपल्या पावलावरून ओळखतो, जमीन खाली आहे का वर आहे, पायरी आहे का खड्डा आहे. आंधळे पाऊली ओळखावे. याचा अर्थ दुसरा असा आहे की जो आंधळा माणूस आहे तो कसा चालतो. भले त्याला बुबुळ आहेत, अंध म्हणजे पापण्या मिटलेल्या नाहीयेत. लांबून असं दिसतंय की त्याला डोळे आहेत, तो अंध नाहीये, लांबून दिसतंय, पण डोळ्याला दृष्टी नाहीये, चक्षु ती शक्ती नाहीये. मग त्या माणसाच्या चालण्यावरून आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हा अंध आहे. आपल्यासारखे विचक्षण श्रोते आहेत. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, समर्थांनी सांगितलंय. अशा तुमच्या श्रोत्यांनी माझ्यासारख्या वेडे वाकुडे बोलणाऱ्या, अंध असणाऱ्या माणसाला ओळखलं पाहिजे. बाष्कळ बोलणे सांडावे, वमक जैसे. उलटी केल्यासारखं बोलू नये. किंवा जी उलटी झाल्यानंतर कोण खातो? फक्त कुत्रा खातो. तो उलटी करतो आणि ते परत खाऊन घेतो.
पण आपल्याला पाहावं सुद्धा वाटत नाही. असं बोलणं सांडावं असं समर्थ सांगतायत. म्हणजे काय होईल? अनुमान निरसन, प्रत्यय, प्रचिती ही महत्वाची आहे सगळ्यात, आणि ती आपल्याला घेता आली पाहिजे. खरं तर आज आपल्याला अनुमान निरसन आणि अजपा निरूपण हे दोन समास घ्यायचे होते. पण खरं सांगू का, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला समर्थांचा तसा आदेशच आहे. मला आज इथे येण्यापूर्वी 1:45च्या दरम्यान मला असं जाणवलं की मी पडलो होतो खरं तर एक 10-1 मिनिटं, आणि त्या अवस्थेत मला असं वाटलं की नाही, अजपा निरूपण हा जो समास आहे, दशक 17 समास 5, हा समास दासबोधाची रहस्य पेटी आहे. रहस्य पेटिका असं नाव दिलंय या समासाला. हा जो समास आहे, हा समास अर्ध्या तासात, तासाभरामध्ये होणारा नाहीये. प्रयत्न करूया. उद्याचा 1.5 तासाचं सत्र आपलं अजपा निरूपणावर आपण घेऊ. कारण अजपा निरूपण हा जो समास आहे सज्जन हो, तो आपल्या त्याचं वर्णन नाही करू शकत मी आता, कारण वेळही नाहीये. पण ही जी सोहम साधना आहे अजपा निरूपण, की मी करतच नाहीये, अजपा, जप चालू आहे. धरिता सो, सोडिता हम. हम म्हणजे अहंकार, आणि प्रत्येक प्रश्वासामध्ये, प्रत्येक उश्वासामागे मी अहंकार सोडत राहिलो पाहिजे. सोडिता, धरिता सो, सो म्हणजे तू माझा आहेस, मी तुझा आहे, तू माझ्या जवळ आहेस. तो भगवंत, त्याला धरणं आणि अहंकाराला सोडणं. धरिता सो, सोडिता हम, जप चाले सोहम सोहम. 21,600 वेळा नेमून गेली अजपा. याचा साकल्याने विचार, विस्तृत विचार उद्या करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.